हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका पाठ राखीन या मालिकेच्या आजच्या गुरुवार 23 जुलैच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, आजचा एपिसोड खूप भारी होता. मग नेमकं घडलंय तरी काय? तर आजच्या एपिसोडमध्ये आता लवकरच प्राजक्ता आणि आलोकचं लग्न होईल अशी शक्यता निर्माण झाली आहे. कारण सगुणाने एक मास्टर प्लॅन सुलक्षणाला सांगितला आहे की प्राजक्ताच्या मामाला सर्जरीसाठी 10 लाख रुपयांची गरज आहे. त्यांच्याकडे तेवढे पैसे नाही आहे आणि लवकरच प्राजक्ता तुमच्याकडे पैसे घ्यायला येईल आणि मग तुम्ही आलोकशी लग्न कर अशी मागणी घालत, अशी अट घालत तिला पैसे द्यायचे. हा प्लॅन सुलक्षणाला आवडला आहे. पण त्याच वेळेस चक्क प्रीती आणि श्रेयस या दोघांनी आलोकला जेलमध्ये पाठवायचं ठरवलं आहे, ज्यामुळे आलोक आणि प्राजक्ताचं लग्नच होऊ शकणार नाही. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच सगुणा आणि प्राजक्ता आलोकच्या बॉसच्या केबिनमध्ये असतात आणि सगुणा आलोकच्या बॉसला या बॅगमधील पैसे दाखवते आणि आणखीन इन्व्हेस्टमेंट करण्याची लालचसुद्धा. आणि या बॉसला सांगते या प्राजक्ता मॅडम आहेत, या सुलक्षणा मॅमच्या खूप जवळच्या आहेत, त्यामुळे तुम्ही त्यांच्यासाठी काहीतरी करावं आणि कोणत्याही परिस्थितीत केस मागे घ्यावी आणि कौस्तुभला जेलमधून निर्दोष सोडवावं अशी सुलक्षणा मॅडमची इच्छा आहे, हे लक्षात ठेवा. सुलक्षणाचं नाव ऐकून या बॉसची बोलतीच बंद होते. सगुणा म्हणते, ठीक आहे, तुम्ही आमची अपेक्षा पूर्ण कराल असा आम्हाला पूर्ण विश्वास आहे. हा बॉस काहीच बोलत नाही आणि थोड्या वेळानंतर या दोघीही केबिनच्या बाहेर येतात. तेव्हा तृप्ती विचारते, काय झालं प्राजक्ता, ते केस मागे घ्यायला तयार आहेत ना? प्राजक्ता म्हणते, हो, चल आपण पोलीस स्टेशनमध्ये जाऊया दादाला सोडवायला. हे ऐकून तृप्तीला खूप आनंद होतो आणि सगुणा प्राजक्तासुद्धा हसू लागतात. तृप्ती म्हणते, खरंच देव पावला. नाही नाही, सुलक्षणा मॅडम पावल्या. सगुणा म्हणते, चला आता वेळ नको दडवायला, लवकर पोलीस स्टेशनमध्ये जाऊया आणि कौस्तुभला सोडवूया. आणि मग या तिघीही पोलीस स्टेशनमध्ये जायला निघतात. त्यांना खूप आनंद झालेला असतो. पण इकडे बिचारी भाग्या मात्र ढसाढसा रडत असते. ती वैद्यबुवांजवळ बसते आणि म्हणते, बाबा मला माफ करा, मी खरंच खूप स्वार्थी आहे. हे लग्न मोडताना मी फक्त स्वतःचा विचार केला की मला त्या लालची मुलाशी लग्न करायचं नाही आहे. पण तुमचा विचार नाही केला की जेव्हा एका बापाला आपल्या मुलीचं लग्न मोडल्याचा धक्का बसतो तेव्हा त्याला किती त्रास होऊ शकतो, याचा विचार जर मी केला असता तर मी हे लग्न मोडलंच नसतं. बाबा मला माफ करा, मी खूप स्वार्थी आहे, मी तुमची काळजी नाही केली, तुमचा विचार नाही केला. असं म्हणून भाग्या ढसाढसा रडू लागते आणि म्हणते, आजपर्यंत तुम्हाला अभिमान वाटेल असं मी कधीच काही केलं नाही. ना शाळेत ना कॉलेजमध्ये पहिली आले, ना काही चांगलं करिअर घडवलं. उलट मी कोणालाही काहीही बोलते, त्यामुळे लोक माझी नाव घेऊन माझी भांडणं घेऊनच तुमच्याजवळ आली. पण तरीही तुम्ही एका शब्दाने मला नाही बोलला. माझी भाग्या ही खमकी आहे, ती कोणाला घाबरत नाही, अन्याय सहन करत नाही असंच तुम्ही सगळ्यांना सांगितलं आणि माझा हा स्वभाव आज तुमच्या जीवावर उठला आहे. बाबा मला माफ करा. असं म्हणून भाग्या वैद्यबुवांचा हात हातात घेऊन ढसाढसा रडू लागते आणि म्हणते, बाबा प्लीज उठा, डोळे उघडा, मी तुमच्याशिवाय नाही जगू शकत, मी हे ओझं घेऊन नाही जगू शकणार की माझ्यामुळे तुमची ही अवस्था झाली आहे. बाबा प्लीज उठा. आणि तेवढ्यात वैद्यबुवांचा हात थरथरतो, त्यांच्या हाताची हालचाल होते. त्यामुळे भाग्याला खूप आनंद होतो. भाग्या पाहते तर वैद्यबुवा आपले डोळे उघडतात. भाग्याला खूप आनंद होतो आणि वैद्यबुवा हे बारीकशा थरथरत्या आवाजात म्हणतात, भाग्या स्वतःला दोष देऊ नको, जे काही झालं त्यात तुझी बिलकुल चूक नाही आहे. उलट लग्नात तू जे काही बोललीस आणि अशा नालायक मुलाबरोबर, अशा नालायक कुटुंबाशी नातं जोडण्यास नकार दिला ना, त्यामुळे मला तुझा अभिमानच वाटला. खरंच तू खूप हिमतीची आहे, मला अभिमान आहे की तू माझी मुलगी आहे. हे ऐकून भाग्याला खूप आनंद होतो आणि वैद्यबुवा म्हणतात, तू काळजी करू नको, मी लवकरच बरा होईल. आणि तेवढ्यात वैद्यबुवांना श्वास घेण्यास त्रास होत असतो, त्यामुळे वैद्यबुवा हे खूप घाबरतात. त्यामुळे भाग्यासुद्धा घाबरते आणि म्हणते, बाबा थांबा, मी आत्ता डॉक्टरांना बोलून आणते. आणि भाग्या ही ICUमधून बाहेर पडते. आणि इकडे कौस्तुभचे बॉस हे पोलीस स्टेशनमध्ये आलेले असतात. त्यांच्याबरोबर तृप्ती, प्राजक्ता आणि सगुणासुद्धा असते. आणि इन्स्पेक्टर या बॉसला विचारतो, तुम्ही स्वतःच्या मर्जीने कोणाचाही दबाव न घेता कौस्तुभ वैद्य यांच्या विरोधात केलेली तक्रार मागे घेताय ना?
तर हा बॉस सांगतो हो. इन्स्पेक्टर म्हणतो चला मग या पेपरवर सह्या करा. कौस्तुभला खूप आनंद होतो आणि हा बॉस या पेपरवर सह्या करतो. इन्स्पेक्टर हवालदारला सांगतो त्याला घेऊन या रे बाहेर. हवालदार कौस्तुभला जेलच्या बाहेर काढतात. कौस्तुभ जेलच्या बाहेर येताच तृप्ती त्याला घट्ट मिठी मारते आणि रडू लागते आणि म्हणते कौस्तुभ शेवटी तू सुटलास. कौस्तुभचा बॉस त्याच्याकडे रागारागाने पाहतो. कौस्तुभची हिंमतच होत नाही त्याच्या नजरेला नजर देण्याची. मग प्राजक्ता म्हणते दादा मला खरंच खूप छान वाटतंय की तू जेलमधून सुटलायस. कौस्तुभ इन्स्पेक्टर सगुणा या सगळ्यांना थँक्यू म्हणतो आणि मग तृप्ती म्हणते चला आपण जाऊया. हे सगळे बाहेर येतात तर प्राजक्ता सगुणाला थँक्यू म्हणते. सगुणा तिला समजावून सांगते थँक्यू मला नाही तर सुलक्षणा मॅडमला म्हण आणि तुला काहीही लागलं तरी सुलक्षणा मॅडमने तुला घरी येऊन भेटायला सांगितलंय. प्राजक्ता म्हणते ठीक आहे. सगुणा सगळ्यांचा निरोप घेते आणि तेथून निघून जाते. तेवढ्यात प्राजक्ताला दिसतं की भाग्याचे खूप सारे कॉल्स आले आहेत. मी एक कॉल करून पाहते असं म्हणून प्राजक्ता भाग्याला कॉल करते आणि इकडे भाग्या ही ICUमध्ये एडझऱ्या मारत असते. डॉक्टर आले की नाही, डॉक्टरांनी चेक केलं की नाही वैद्यबुवांना काहीच दाखवलेलं नाही आहे. आणि भाग्याला प्राजक्ताचा फोन आलेला दिसतो. ती लगेच फोन उचलते आणि विचारते प्राजू कुठेस तू. प्राजक्ता खुश असते आणि सांगते अगं आम्ही दादाला सोडवण्यासाठी आलो होतो. मी आणि तृप्ती वहिनी बरोबरच आहे. दादा जेलमधून निर्दोष सुटला आहे. पण तेवढ्यात भाग्या ढसाढसा रडू लागते. प्राजक्ताला काही कळतच नाही. प्राजक्ता विचारते काय झालं आणि हे सगळं सगुणा ऐकत असते. काहीतरी गडबड आहे हे सगुणाला समजतं. प्राजक्ता म्हणते अगं रडण्यासारखं काही नाही आहे. दादा हा निर्दोष सुटलाय. मी आणि तृप्ती वहिनी त्याला घरीच घेऊन येतोय. तू कशाला रडतीयेस. बस झालं आता रडू नको बरं. तर भाग्या ढसाढसा रडत असते आणि म्हणते प्राजू बाबांना हार्ट अटॅक आलाय. त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आहे. हे ऐकून प्राजक्ताला जबर धक्का बसतो. ती अडखळते. कौस्तुभ आणि तृप्ती खूप घाबरतात आणि विचारतात काय झालं. सगुणाला सुद्धा समजतं काहीतरी घडलंय. प्राजक्ता विचारते मामा कोणत्या हॉस्पिटलमध्ये. भाग्या सांगते सिटी हॉस्पिटलमध्ये. तुम्ही सगळे आत्ताच्या आत्ता येथे या. भाग्या फोन कट करते आणि प्राजक्ता कौस्तुभ आणि तृप्तीला सांगते मामाला हार्ट अटॅक आलाय. आपल्याला हॉस्पिटलमध्ये जायचं आहे. आणि हे तिघे लगेच हॉस्पिटलच्या दिशेने धावतात. सगुणा हे सगळं पाहते. त्यांना थांबवते. आपल्या गाडीत बसवते आणि हॉस्पिटलच्या दिशेने घेऊन येते. इकडे चारू आणि आजी या दोघी चारूचं सोनं विकून हॉस्पिटलचं डिपॉझिट भरण्यासाठी हॉस्पिटलमध्ये येतात आणि रिसेप्शनवर येऊन रिसेप्शनिस्टला सांगतात येथे आमचे पेशंट चंद्रशेखर वैद्य यांना ॲडमिट केलं आहे. उद्या त्यांची सर्जरी आहे. आम्हाला त्यांचं बिल भरायचं आहे. तरी रिसेप्शनिस्ट विचारते तुम्ही किती पैसे आणले आहेत. चारू सांगते आम्ही आता 2.5 लाख रुपये आणले आहेत. आजी सांगते आता तुम्ही एवढे घ्या बाकीचे पैसे आम्ही नंतर भरतो. रिसेप्शनिस्ट सांगते सॉरी मॅडम एवढ्या कमी पैशात नाही होणार. तुम्हाला आता डिपॉझिट म्हणून कमीत कमी 50% रक्कम भरावी लागेल म्हणजे 5 लाख रुपये. त्यानंतरच प्रोसिजर सुरू होऊ शकते. चारू आणि आजीला मोठा धक्काच बसतो. चारू म्हणते असं काय करताय. आमच्याकडे आता 2.5 लाख रुपये आहेत तेवढे घ्या. बाकीचे पैसे आम्ही नंतर देतो ना. रिसेप्शनिस्ट सांगते सॉरी मॅम नाही होऊ शकणार. हॉस्पिटलचे काही नियम आहेत आणि आम्ही ते नियम नाही डावलू शकत. तर आजी चिडून म्हणते तुम्हाला हॉस्पिटलचे नियम महत्त्वाचे आहेत का. येथे आमच्या पेशंटचा जीव आम्हाला जास्त महत्त्वाचा आहे. तुम्ही याला काही कळत नाही का. रिसेप्शनिस्ट म्हणते मॅडम मी सुद्धा इथे नोकरीच करते. मी काही नाही करू शकत. तुम्हाला पैसे भरावेच लागतील. चारू आणि आजीला मोठा धक्काच बसतो. आता काय करायचं हा प्रश्न या दोघींना पडतो. रिसेप्शनिस्ट हात वर करते की पैसे भरल्याशिवाय तुम्ही इथे प्रोसिजर सुरू नाही करू शकत आणि मी सुद्धा तुमची काहीच मदत करू शकत नाही. त्यामुळे या दोघी खूप दुःखी होतात आणि थोड्याच वेळात सगुणा सगळ्यांना घेऊन सिटी हॉस्पिटलमध्ये पोहोचते. मग प्राजक्ता तृप्ती आणि कौस्तुभ हॉस्पिटलमध्ये येतात तर चारू आणि आजी तेथेच रिसेप्शनला उभ्या असतात. कौस्तुभला पाहून चारू आणि आजीला आश्चर्याचा धक्काच बसतो. पण चारूला माहिती आहे की कौस्तुभने खरंच चोरी केली आहे. त्यामुळे ती त्याच्याकडे रागारागाने पाहते आणि आजी म्हणते अरे कौस्तुभ आलास का तू. सोडलं तुला पोलिसांनी. आणि तृप्ती सांगते सोडणारच ना. त्याने काही केलंच नव्हतं. तो निर्दोष होता म्हणून त्याला सोडलं. आणि प्राजक्ता विचारते मामा कुठे ते सांग मला. मामी तिला इशारा करते ICUकडे आणि प्राजक्ता ICUकडे धावत सुटते. आजी कौस्तुभला जाऊन मिठी मारते आणि ढसाढसा रडू लागते. चारूसुद्धा रडत असते आणि इकडे प्राजक्ता पाय लंगडत लंगडत कशीबशी ICUपर्यंत पोहोचते. ICUमध्ये भाग्या बसलेली असते. प्राजक्ता मामाजवळ जाते
आणि म्हणते, मामा उठ ना, मामा काय झालंय तुला, मामा प्लीज उठ, लवकर उठ मामा. आणि तेवढ्यात चारू, कौस्तुभ, तृप्ती, आजी सगळे तेथे येतात. प्राजक्ता म्हणते, मामा प्लीज डोळे उघड. 5 वर्षांची होते मी जेव्हा अनाथ झाले, माझे आईबाबा मला सोडून गेले. तेव्हा तू मला घरी घेऊन आलास आणि म्हणालास की आजपासून तू माझी मुलगी आहे, मी तुझा बाबा. मामा, आणि मी माझ्या बाबाला असं नाही जाऊ देऊ शकत. उठ मामा, डोळे उघड, प्लीज डोळे उघड. प्राजक्ता ढसाढसा रडू लागते. भाग्या रडत असते. सगळ्यांनाच खूप वाईट वाटतं. प्राजक्ता म्हणते, मामा मी तुला काहीच होऊ देणार नाही आहे, प्लीज डोळे उघड. आणि तेवढ्यात चंद्रशेखर म्हणजेच वैद्यबुवा डोळे उघडतात. तेवढ्यात कौस्तुभ त्यांच्यासमोर येऊन उभा राहतो. मामा म्हणतो, राजू तू आलीस का? कौस्तुभ तू सुद्धा आलास का? पोलिसांनी सोडलं का तुला? कौस्तुभ सांगतो, हो सोडलं मला पोलिसांनी. तृप्ती पुढे येऊन सांगते, बाबा त्या कंपनीने कौस्तुभ विरुद्धची केससुद्धा मागे घेतली आहे. आता कौस्तुभ निर्दोष सिद्ध झाला आहे. तुम्ही टेन्शन घेऊ नका, तुम्ही सुद्धा लवकरच बरे व्हाल. सगळेजण आतमध्ये येऊन थांबतात आणि म्हणतात, तुम्ही टेन्शन घेऊ नका, सगळं लवकरच ठीक होईल. तेवढ्यात डॉक्टर तेथे येतात आणि विचारतात, तुम्ही सगळे इथे काय करताय? असं ICUमध्ये एवढ्या लोकांनी येणं अलाउड नाही आहे. आजी सांगते, त्यांना शुद्ध आली होती ना, म्हणून आम्ही त्यांच्याशी बोलायला आलो होतो. तर डॉक्टर सांगतात, मला सुद्धा त्यांच्याशी बोलायचंच आहे म्हणून मी आलोय. आणि डॉक्टर वैद्यबुवांची चौकशी करतात. आता तुम्हाला कसं वाटतंय, बरं वाटतंय का? वैद्यबुवा हो म्हणतात. आणि डॉक्टर सांगतात, पण 24 तासांच्या आत आपल्याला तुमची सर्जरी करावी लागेल. वैद्यबुवा विचारतात, कोणती सर्जरी? डॉक्टर काही सांगणार इतक्यात चारू ही त्यांना बाजूला नेते. भाग्यासुद्धा तिकडे जाते. सगुणा तेथेच उभी असते. आणि चारू डॉक्टरांना सांगते, डॉक्टर त्यांना या सर्जरीबद्दल काही सांगू नका, आम्ही पैशांची व्यवस्था केली आहे. डॉक्टर म्हणतात, ठीक आहे, उद्या आपण ऑपरेशन करूया. आणि डॉक्टर तेथून निघून जातात. सगुणा हे सगळं ऐकते. भाग्या विचारते, आई तू खोटं का बोललीस की पैशांची व्यवस्था केली आहे? पैशांची व्यवस्था आपल्याकडून होऊ शकत नाही, हे तुला सुद्धा माहिती आहे. सगुणा हे सगळं ऐकते. चारू म्हणते, भाग्या तू टेन्शन घेऊ नको, पैशांची व्यवस्था होऊन जाईल, तू बाबांजवळ जा. आणि भाग्या ही बाबांजवळ जाते. हे सगळं ऐकून सगुणा मात्र भलतीच खुश होते आणि विचार करते, सुलक्षणा मॅडमला सगळ्यात मोठी संधी चालून आली आहे. वैद्यबुवांचं ऑपरेशन करण्यासाठी लाखो रुपयांची गरज असेल आणि एवढे पैसे त्यांच्याकडे कधी येऊ शकत नाही. प्राजक्ताला सुलक्षणा मॅमकडे पैशांची मदत मागायला यावंच लागेल. आणि एकदा का ती त्यांच्याकडे आली, मग सुलक्षणा मॅम तिला आलोकशी लग्न करायला सांगतील आणि सुलक्षणा मॅमची इच्छा पूर्ण होईल. हा विचार करून सगुणा खूप खुश होते. प्राजक्ताला आवाज देते, प्राजक्ता. प्राजक्ता सगुणाजवळ जाते. सगुणा आणि प्राजक्ता ICUच्या बाहेर येतात. प्राजक्ता पुन्हा एकदा सगुणाला थँक्यू म्हणते. सगुणा तिला समजावून सांगते, मला नाही, सुलक्षणा मॅडमला थँक्यू म्हण. आणि यानंतर काही गरज लागली तरी मला फोन कर, नाहीतर सरळ सरळ घरी ये. प्राजक्ता हो म्हणते आणि सगुणा तेथून निघून जाते. इकडे सत्येन आणि आरव हे दोघे सुलक्षणाजवळ येतात आणि सत्येन हा डायरेक्ट सुलक्षणाला जाब विचारतो, वहिनी आज तू 5 लाख रुपयांचं कॅश ट्रान्झॅक्शन केलं आहे, ते पैसे कोठे गेले आहेत? सत्येन मला डायरेक्ट जाब विचारतोय. हे पाहून सुलक्षणाला मोठा धक्काच बसतो. आरवला सुद्धा कळत नाही की सुलक्षणाने कॅश 5 लाख रुपये कोणाला दिले. सत्येन विचारतो, वहिनी आजपर्यंत मी तुला कधी हिशोब विचारला नाही. मला माहिती आहे की ही कंपनी वर्षोनवर्षे तूच सांभाळली, तूच सगळं केलं, पण आता आपल्या कंपनीची स्थिती योग्य नाही आहे. जे होतंय ते अतिशय भयानक आहे. त्यात तू अशा कंपनीचे करोड रुपयांचे शेअर्स विकत घेतले जी लॉस मेकिंग कंपनी आहे, ते मला कळलं नाही. 5 लाख रुपये कॅश कोठे दिले ते मला कळलं नाही. आणि जर असंच चालत राहिलं ना, तर आपल्या कंपनीची अवस्थासुद्धा चांगली नाही आहे. एक दिवस असा येईल की आपल्याला आपल्या खिशातून कंपनीत पैसे टाकावे लागतील. सुलक्षणा खूप चिडते आणि विचारते, आपल्या खिशातून पैसे टाकावे लागतील म्हणजे तू पैसे टाकणार आहे का? तुझ्या खिशातून तू पैसे टाकणार आहे का? सत्येनची बोलतीच बंद होते. आरव म्हणतो, मॉम. तेव्हा सुलक्षणा म्हणते, सॉरी सॉरी सत्येन, मी असं नव्हतं बोलायला पाहिजे. पण सत्येन मला एक गोष्ट कळत नाही आहे, मी जे काही करते ना ते आपल्या कुटुंबाच्या आणि कंपनीच्या भल्यासाठीच करते. त्यामुळे मला यानंतर असे प्रश्न विचारलेले चालणार नाहीत. सत्येन रागारागाने जात असतो. सगुणाला म्हणतो, यानंतर असं कोणतंही ट्रान्झॅक्शन करण्याआधी मला विचारायचं, मला विचारल्याशिवाय काही करायचं नाही. सगुणा हो म्हणते. सत्येन तेथून निघून जातो. सुलक्षणा आरवला म्हणते, सत्येन चिडलाय वाटतं. तर सत्येनबद्दल आरव म्हणतो, चिडणारच ना, तू त्याच्याशी ज्या पद्धतीने बोलली त्याला नक्कीच राग आला असेल.
सुलक्षणा ही आरवला सगळं सत्य सांगते. म्हणते, आरव, प्राजक्ता ही खूप चांगली मुलगी आहे. तिच्या भावाला पोलिसांनी ऑफिसमध्ये चोरी केल्याच्या आरोपाखाली अटक केली होती आणि त्याला सोडवण्यासाठीच मला ही सगळी इन्व्हेस्टमेंट करावी लागली आहे. आणि मी जे काही करते ना, ते एका मोठ्या कामासाठी करते. सध्या मी तुला ते सांगू शकत नाही. आरव म्हणतो, ठीक आहे मॉम, मी सत्यन काकाशी जाऊन बोलतो. आरव तेथून निघून जातो आणि मग प्राजक्ताबद्दल सगुणा ही सुलक्षणाला सांगते, मॅम, एक खूप मोठी बातमी आहे. आता आनंदाची की दुःखाची हे तुम्हीच ठरवा. सुलक्षणा विचारते, काय झालंय सगुणा? आणि मग सगुणा तिला सगळं झालेला प्रकार सांगते की जेव्हा मी पोलीस स्टेशनमधून कौस्तुभला सोडवलं तेवढ्यात प्राजक्ताला भाग्याचा कॉल आला की तिच्या मामाला हार्ट अटॅक आलाय. हे ऐकून सुलक्षणाला मोठा धक्काच बसतो. सगुणा सांगते, मॅडम, त्यांची एक मोठी सर्जरी करायची आहे आणि त्यासाठी लाखो रुपयांची गरज लागणार आहे. तेवढ्या पैशांची व्यवस्था ते नाही करू शकत. त्यामुळे प्राजक्ता नक्कीच तुमच्याकडे पैशांची मागणी करायला येईल आणि एकदा का ती येथे आली, तुम्ही तिला आलोकशी लग्नाची मागणी घालायची आणि या अटीवरच तिला पैसे द्यायचे. म्हणजे तुमचा उद्देश नक्कीच पूर्ण होईल. हे ऐकून सुलक्षणा खूप खुश होते आणि म्हणते, सगुणा, खूप छान. आत्ता तुला कळलंय की एकाच दगडात दोन पक्षी कसे मारायचे असतात आणि प्राजक्ताचा मी का फायदा उचलतीये हे सुद्धा तुझ्या लक्षात आलंय. खरंच तू मला खूप भारी प्लॅन समजावून सांगितला आहे. हे ऐकून सगुणा खुश होते आणि सुलक्षणा म्हणते, आता फक्त मी वाट पाहतीये प्राजक्ता येथे कधी येते आणि मी तिला आलोकशी लग्न कर अशी मागणी घालतीये. या दोघी खूप खुश होतात. सगळेजण घरी परत आलेले असतात. वैद्यबुवांजवळ कुणीही हॉस्पिटलमध्ये थांबलेलं नसतं आणि आता सगळ्यांच्या मनात हाच प्रश्न असतो की पैशांची व्यवस्था कशी करायची. चारू म्हणते, उद्या सकाळपर्यंत आपल्याला 5 लाख रुपये डिपॉझिट करायचे, नाहीतर ही सर्जरी नाही होणार. आजी म्हणते, चारू, आता काय करू शकतो आपण? आपल्याकडे जेवढे पैसे होते तेवढे तर आपण जमवले. चारू म्हणते, पण तेवढे पुरेसे नाही आहे ना. आपल्याकडे फक्त 2.5 लाख रुपये आहेत आणि आपल्याला अजून 7.5 लाख रुपयांची गरज आहे. तर आजी म्हणते, त्या नटमोगरीला सांग ना, तृप्तीला. तशी तर दिवसभर नटून थटून दागिने घालून फिरत असते. मग आता सासऱ्याच्या जीवापेक्षा काही मोठं नाही आहे हे तिला सांग. माझं माहेर असतं, माझं माहेर तसं, माझ्या माहेरून मी हे आणलं, माझ्या माहेरून मी ते आणलं, अशी कायम बडबड करत असते ते. चारू म्हणते, आई, तुला सुद्धा माहिती आहे ती जी नटमोगरेपणा करते ना, तो सगळ्या खोट्या दागिन्यांवर. तिच्याकडे खरे दागिने नाही आहे. तिच्याकडून अपेक्षा ठेवून काहीच फायदा नाही. तर भाग्य म्हणते, वहिनी कशी वागतीये याबद्दल आपण का बोलतोय? वहिनीचा विषय सोडून द्या. मी काही ठिकाणी प्रयत्न करते, पैशांची व्यवस्था नक्की होईल. आणि भाग्या ही फोन करायला जाते. तेवढ्यात प्राजक्ता विचार करते, मामाने इतकी वर्ष माझ्या आईने केलेली इन्व्हेस्टमेंट जपून ठेवली आणि आता ते पैसे कामाला आले नाही तर त्या पैशांचा काय फायदा? मी ते पैसे मामाच्या इलाजासाठी देते. असा विचार करून प्राजक्ता आपल्या रूममध्ये निघून जाते. आणि आजी म्हणते, पाहिलं का चारू, सख्खे ते सख्खे. भाग्या पैशांची व्यवस्था करण्यासाठी प्रयत्न करतीये, लोकांपुढे हात पसरतीये आणि या प्राजक्ताकडे पैसे आहेत तरीसुद्धा पैशाचा एक विषयाने काढला तिने. यालाच म्हणतात आपलं ते आपलं आणि परक ते परक. आणि भाग्या येऊन सांगते, मी काही जणांना फोन केला पण पैशांची व्यवस्था नाही होऊ शकली. सगळ्यांना खूप टेन्शन येतं आणि तेवढ्यात प्राजक्ता येते आणि म्हणते, मामी, हे घे पैसे. पैशांची व्यवस्था झाली आहे. या पैशातूनच आपण मामाची सर्जरी करूया. हे ऐकून भाग्या आणि चारूला आश्चर्याचा धक्काच बसतो. प्राजक्ता हे पैसे द्यायला तयार होते. आजीची तर बोलतीच बंद होते. आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, पाठ राखीन या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, इंटरेस्टिंग होता. प्राजक्तावर एकानंतर एक संकटं येत चालली आहेत आणि सगुणा ही सगळी संकटं सोडवण्याचा प्रयत्न करते, पण तिचासुद्धा काहीतरी उद्देश आहे. मग आता पुढे काय होईल हे पाहायला खूप मजा येणार आहे. पाठ राखीन मालिकेचा आजचा एपिसोड तर भारी होता, पण पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे. आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय? तर पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की प्राजक्ता ही चारूला आपले पैसे देत असेल, पण चारू म्हणेल, नाही प्राजक्ता, जर तुझे मामा आज इथे असते तर त्यांनी हे पैसे कधीच घेतले नसते. हे तुझ्या भविष्यासाठीचे पैसे आहेत, तुझ्या आईबाबांनी दिलेले. मी हे पैसे नाही घेऊ शकत, नाहीतर तुझे मामा माझ्यावरच चिडतील. पण प्राजक्ता म्हणेल, मामी, प्लीज हे पैसे घे. जर आज तू हे पैसे घेतले नाही ना, तर मला असं वाटेल की तू कधीच मला तुझी मुलगी नाही मानलं, कधीच आपलं नाही मानलं, नेहमी परकं मानलं. मग आता चारू पैसे घेईल की नाही हे तर पुढील एपिसोडमध्येच कळेल.
आणि दुसरीकडे आरव आणि आलोक हे दोघे मस्त मोटरसायकलवर चक्रा मारत असतील आपल्याच घराच्या अंगणात. श्रेयस आणि प्रीती हे पाहत असतील आणि प्रीती ही श्रेयसला समजावून सांगेल, आता लुटूपुटूचे गेम खेळण्याची वेळ संपली आहे. आता मोठा गेम खेळावा लागणार आहे, असा गेम ज्यामुळे हा आलोक कायमचा जेलमध्ये जाईल आणि मोठी आई त्याला जेलमधून सोडूच शकणार नाही. श्रेयसला आश्चर्याचा धक्का बसेल आणि तो विचारेल असं काय करायचं आहे. आणि मग प्रीती त्याला आपला सगळा प्लॅन सांगणार. मग आता आलोक हा खरंच जेलमध्ये जाईल का आणि अशा कोणत्या गुन्ह्यात जाईल की ज्याला सोडवणं सुलक्षणा सूर्यवंशीला शक्य होणार नाही. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा आजचा एपिसोड आवडला का? नक्कीच कमेंट करून सांगा आणि पाठ राखीन या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.